माणिक सकुला बोलवायला तिच्या खोलीत गेलीये ना, आधी तिला तर येऊ दे. हा माझी खोली तर सखूच सजवणार. चल ग, काय चल ग, चल. अगं ये चकित हरिणीसारखी इकडे तिकडे काय बघतेस? घाबरू नकोस. या घराच्या मालकाने, आमच्या दिगूने फार विश्वासानं तुला इथे बोलावलंय. हो, अगदी खरंय. आज दिगूने मला आणि काकाला बाजूला सारून थेट तुला इतका मोठा मान दिलाय. अगं, त्याच्या आयुष्यातील इतक्या महत्वाच्या सुखाच्या प्रसंगी त्याने त्याची ती खोली सजवण्याचा मान फक्त तुला दिलाय. मंद बुद्धीचे, तिला काहीच कळलेलं दिसत नाहीये. थांबा वहिनी, मी हिला सगळं उलगडून सांगतो. तर ऐक, दीड शहाणे आज या दोघांची पहिली रात्र आहे. म्हणजे दिगू आणि माणिक यांच्या लग्नानंतरची पहिली रात्र. कळलं का? काका, अहो मी तुला सगळं सांगितलंय. खोलीतच सगळं समजावून आणलंय. आणि हो, मी सगळ्यांना खात्रीने सांगतो, माझ्या खोलीत फुलांची सुंदर सजावट सकूपेक्षा चांगली दुसऱ्या कुणालाही करता येणार नाही. नाही, हिच्या हातात ही कला आहे. रांगोळी काय, तोरण काय, तशी माझी खोली सुद्धा तू सजवायची. चल, उचल ती टोपली आणि सजव आमची खोली. उचल. नाही नाही मालक, माझ्याने हे होणार नाही. मला हे करायला लावू नका. असं तुला सांगितलं ना मी, हीच तुझी लायकी आहे. चल. ए, थांब. मला सांग, तुझा निश्चय अजूनही कायम आहे का ग? अगं तीच ते, मी रडणार नाही हे तुझं म्हणणं अजूनही तसंच आहे की बदललंय? बाहेर तर तू आत यायला तयार नव्हतीस. मग मान्य कर की तू हारलीयस, तुला रडू येतंय. उगीच आव आणू नकोस तू. अहो नाही हो, मला खरंच रडू येत नाहीये. तुम्ही उगाच. मान्य, तुझं हे ढोंग मी आत्ता या क्षणी मान्य करतो. पण बघूया ना, नाही आजच्या रात्री हे मोडून काढलं ना तर बघ,
पण माझ्या रडण्या न रडण्याने ते तर खूप महत्वाचं आहे सखू.